या तलावातून लग्नासाठी सोन्याचे दागिने मिळायचे. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या देवभूमी कोकण या सिरीजच्या 5व्या भागामध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय कोकणातल्या एका अशा जागी जिथल्या आख्यायिका ऐकून तुमचे डोळे खरंच विस्फारतील. चला तर मग माझ्यासोबत अनुभवायला धामापूरच्या भगवती मंदिराचा 500 वर्षांचा हा रहस्यमय इतिहास. इथली सर्वात मोठी आख्यायिका म्हणजे पूर्वी लग्नासाठी ज्यांच्याकडे दागिने नसायचे ते देवीला प्रार्थना करायचे. दुसऱ्या दिवशी तलावातून सोन्याचे दागिने भरलेली परडी मिळायची, पण अट एकच होती, कार्य झाल्यावर ते दागिने परत करायचे. एका माणसाच्या लोभामुळे ही प्रथा बंद झाली, पण आजही देवी भगवती या तलावाचं रक्षण करते असं मानलं जातं. इथलं मंदिर म्हणजे कोकण वास्तुकलेचा अर्क आहे. सभा मंडपातील इसवी सन 1827च्या जुन्या लाकडी तुळया आणि प्रवेशद्वारावरचं ते काष्ठशिल्प पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. इतकंच नाही तर इथल्या सड्यावर चक्क प्रागैतिहासिक काळातील कातळ शिल्पे सापडली आहेत, ज्यांना आपण पेट्रोग्लिफ्स असे म्हणतो. 125 प्रकारचे पक्षी, घनदाट देवराई आणि अथांग शांतता. जर तुम्हाला इतिहास आणि निसर्ग एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर धामापूरला यायलाच हवं.